मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या 5 राज्यांनी लाडकी बहीण सारख्या योजना आणल्या। या 5ही राज्यांच्या अंमलबजावणीकडे पाहिलं तर काय दिसतं? लाडकी बहीण सारख्या योजनांची अंमलबजावणी काँग्रेस शासित सरकारांना धडपणे करता आल्या नाहीत, पण अशाच योजनांची अंमलबजावणी भाजप शासित सरकारांना मात्र उत्तमरित्या करता आली। थोडक्यात काय तर भाजप शासित राज्यांचा लाडकी बहीण बद्दलचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे। आता व्हिडिओच्या सुरुवातीला आपण एक प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचं काय होणार? लाभार्थी महिलांना या योजनेचे पैसे मिळणार की नाही मिळणार? त्याचं उत्तर शोधणं आता फार अवघड नाहीये। सध्या महाराष्ट्रात महायुतीचं म्हणजेच भाजप प्रणित सरकार आहे। त्यांनी लाडकी बहीणसाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। महाराष्ट्र राज्याची सध्याची स्थिती चांगली आहे, त्याची 2 कारणं। महाराष्ट्र राज्याची महसुली तूट 0.4% आहे, तर राजकोषीय तूट म्हणजेच फिस्कल डेफिसिट जो 3.5% आत असायला हवा होता तो 2.5% आहे। म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्र राज्याकडे लाडकी बहीण सारख्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पैसे आहेत आणि ते त्यांना आर्थिकदृष्ट्या करणं शक्य आहे। आता महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती आणि भाजप शासित राज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता सध्याच्या महायुती सरकारला लाडकी बहीण ही योजना व्यवस्थितपणे अंमलात आणणं काहीही अवघड नाहीये।